फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. पण तुम्हाला असं वाटतं का रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजप जास्त आक्रमक झाली आणि आक्रमकरित्या मित्रपक्षांनाच आता भाजप संपवू पाहते? आक्रमकता खरी जर बघितली असेल तर तुम्ही 3.5 वर्षापूर्वी बघितली असेल. आक्रमकता असताना पक्षात प्रवेश घेणं न घेणं हा माझ्या दृष्टीनं एक वेगळा भाग आहे. परंतु देशाच्या राजकारणामध्ये एखाद्याच्या विरोधात जाऊन जी नॅचरल अलायन्स आहे ती टिकवण्यासाठी धाडस करावं लागतं. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी आक्रमकता आहे आणि जी एकनाथ शिंदेनी अख्ख्या देशाला दाखवून दिलेली आहे. त्याच्यामुळं मला एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी वेगळं परत निर्माण होण्यासाठी मी काही माझं वक्तव्य करणार नाही. पण प्रत्येक पक्षाच्या अलायन्समधल्या व्यक्तीनं ठरवून घेतलं पाहिजे की आपल्या नेत्यांमध्ये आपल्या पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही, आपण मिठाचा खडा ठरणार नाही, ही भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे. भाजपने विशेष आता तुमच्या पक्षात तर कोणी युतीमध्ये अजित पवार का तुमचा पक्ष फोडत नाहीत, उरला फक्त भाजपच मोठा पक्ष. भाजपापेक्षा सगळ्यांनीच एक आरोप भाजपवर नेहमी केला जातो की भाजप मित्रपक्षांना आधी सोबत घेतो आणि नंतर भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू गिळंकृत करायला लागतो. शिवसेनेची आता ही वेळ आहे. आधीची शिवसेना एक फुटली, आता तुमच्याकडे शिवसेना आहे. आता या शिवसेनेला हळूहळू गिळंकृत करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय का? कदाचित ही अफवा असू शकते, पण ही अफवा सत्यात उतरून याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपने घेतली पाहिजे. आता नाही, मी भाजपबद्दल प्रश्न विचारला. मी तेच सांगितलं ना, आमच्या बाबतीत तर असं घडलेलं नाही जी. तर ती अफवा वाटते, पण तसं होऊ नये. कारण शेवटी भाजपा असेल, आज आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय. एकतर मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी याच्यामधलं जे बॉन्डिंग आहे हे अतिशय चांगलं आहे. परंतु दोस्तीच्या पलीकडे जाऊन आज ते दोघेही पक्ष चालवत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष चालत असताना त्यांना डाग लागेल किंवा त्यांची प्रतिमा मलिन होईल अशा पद्धतीचं वागता का मान्य ना कोण. दोस्ती आहे का दोघांमध्ये नक्की? कारण काल आम्हाला अशी दृश्य दिसली आणि त्याचे फार मोठ्या प्रमाणात बातम्याही झाल्या. हुतात्मा स्मारकावरती दोघांमध्ये अबोला आहे, दोघं एकमेकांशी बोलत नाहीत असं काहीतरी. अडचण हीच आहे की ज्यावेळी बोलले तेव्हा कोणी शूटिंग घेतलं नाही. अच्छा, आमची भीती हीच आता निर्माण झालेली आहे. पण मग एकनाथ शिंदे या सगळ्या परिस्थिती हा सगळा घटनाक्रम घडत असताना म्हणजे बघा आता जसं म्हणजे अमित शहाच्याच भाषेत सांगतो, क्रॉनॉलॉजी आपण समजूया की भाजपमध्ये काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होतो. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं नाही तो बहिष्कार नव्हता, पण अनेक जण शिवसेनेच्या त्या कॅबिनेटला अनुपस्थित असतात. मुख्यमंत्र्यांची भेट होते, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट व्हायला सुरुवात होते तुम्ही म्हटलात तसं. आणि मग थेट एकनाथ शिंदे विमान पकडतात, दिल्लीला जातात, अमित शहांना भेटतात. ही सगळा घटनाक्रम बघता एकनाथ शिंदे अमित शहांना जाऊन का भेटले असावेत? नाही, घटनाक्रमामध्ये हे कधीच येत नाही की बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचं शपथविधी होता आणि त्याच्यासाठी ते दिल्लीमध्ये गेले होते. आणि दुसरी एक महत्त्वाची भूमिका आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब फक्त शिवसेनेचे मुख्य नेते किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री नाही आहेत, ते NDAतले 3ऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ज्या पद्धतीनं नितीश कुमार आहेत, ज्या पद्धतीनं चंद्राबाबू आहेत, त्याच पद्धतीनं सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत. त्याच्यामुळे देशाचे नेते म्हणून ते अमित शहा साहेबांना भेटू शकतात. बरं, जे टीका करतात त्यांची परिस्थिती काय बघा. मी अनेक वेळा सांगितलं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला जातात त्यावेळी ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला खुर्चीला खुर्ची लावून बसतात, अमित शहा साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात. परंतु काही लोक जे राहुल गांधी वोट चोरीवरचा चित्रपट दाखवतात ते 6व्या क्रमांकाच्या लाईनमध्ये बसतात. त्यांना एकनाथ शिंदेंवर बोलण्याचा अधिकार नाही हो. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला मोठं करत असताना काँग्रेसला बरोबर घेऊ नका म्हणून सांगितलं, ते लोक काँग्रेसला बरोबर घेत आहेत आणि आम्हाला तत्त्वज्ञान शिकवत आहेत. हे मला असं वाटतं की गिरे तो भी टांग उपरची परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं अमित शहा साहेबांना जे शिंदेसाहेब भेटले हे एक राष्ट्रीय नेते म्हणून भेटलेले आहेत. पण तक्रार कुठली केली नाही? 100% तक्रार केली नाही. मी तुम्हाला अगदी ज्वलंत उदाहरण देतो. या सगळ्या चर्चेवर मी जेव्हा साहेबांशी चर्चा केली तर साहेबांनी हसत हसत मला सांगितलं, अरे महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रात संपला. आणि त्यांनी एक वाक्य वापरलं बघा, मी रडणारा नाही, मी लढणार आहे. आणि त्यांनी हे 3-3.5 वर्षात करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ते दिल्लीला जाऊन कोणाची तक्रार करतील याच्यावर आमचा 100% विश्वास नाही. सामनाचा एक अग्रलेख आहे, आजचाच आहे, शनिवारचा. त्याच्यात सामना म्हणतं म्हणजे तुमच्या पक्षाचा बाळासाहेबांनी सुरू केलेलं हे मुखपत्र आहे पक्षाचं. त्याच्यात असं म्हणतात की नाराजी नाट्य कोसळणार असं म्हणतात. मी 2-4 वाक्य त्याच्यातली वाचून दाखवतो. काय म्हटलं आहे की शिंदे यांनी जे पेरले आहे तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत.
शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसे फोडल्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठा विनोद आहे. महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील. या नाराजी नाट्याचा 3रा अंक आता सुरू झाला आहे आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही. नाराजीचे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे असं सामना म्हणत आहे. नाही, एखाद्या पिक्चरची स्टोरी चांगली आहे नाही, त्याच्यामध्ये सत्यता काहीच नाही. आणि ह्या पेपरमधला अग्रलेख हा आम्हाला काही नवीनच नाही, पण सामनाचं एक चांगला आहे. नितेश राणेंच्या खात्याची ॲडव्हर्टाईज घ्यायची हाफ पेज आणि आतल्या पानावर त्यांच्यावर टीका करायची. हे बाकीचं कुठचं सरकारी पैसा आहे ना, तो सरकारचा पैसा आहे, तो नितेश राणेंचा थोडी पैसा आहे. आपण ज्यावेळी म्हणजे बऱ्याच मी हा का सांगतो माहिती का, बऱ्याच माध्यमांनाही असं म्हटलं जातं की माध्यमं सरकारच्या जाहिराती घेतात आणि त्यांच्यावर टीका करतात, पण हा पैसा सरकारचा आहे, जनतेचा पैसा आहे. त्यामुळे जर तो तिथे नाही माझा मुद्दा त्याच्यावरचा वेगळा आहे. हवे नितेश राणेंची व्यक्तिगत जाहिरात घेतली तर सामनावरती आपण बोलू शकतो, माध्यमांवरती बोलू शकतो. त्याच्याबद्दलचं मत थोडं वेगळं आहे. कदाचित हे तुम्हाला पटणार नाही, बोला. पण ज्यावेळी अशी तत्वज्ञानं आपण एखाद्या अग्रलेखातनं लिहितो, एखाद्या एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाला बदनाम करतो, नारायण राणे साहेबांसारख्या माणसाला बदनाम करतो, इतक्या हीन दर्जाचे शब्द वापरतो, ठार मारणार इथपर्यंत येतो, कोतळा काढणार इथपर्यंत येतो, जनता तुमची कोतळा काढेल इथपर्यंत येतो, महिला ज्या आमच्यासोबत आलेल्या आहेत त्यांना वेश्या आहेत असं म्हणतो, अशा वर्तमानपत्रानं माझ्यासारखा मंत्री झाल्यानंतर माझा कोतळा काढतो म्हणून सांगून माझ्याकडचंच डिपार्टमेंटची ॲडव्हर्टाईज घेणं, याच्यावर माझा आक्षेप आहे. पण मग तुम्ही म्हणतात असं काही घडत नाही. म्हणजे बघा ना, तुम्ही आता माझ्याकडे तुमच्या कोकणातही तसंच सुरू आहे. कोकणामध्ये सुद्धा निलेश राणे म्हटले त्याच्याबाबत. निलेश राणेंचं एक स्टेटमेंट आलं, तुमच्याच पक्षाचे नेते आहेत, ते भाजपबद्दल बोलत आहेत. नाही, त्यांची वस्तुस्थिती त्यांनी जी मांडली ती सिंधुदुर्गाची मांडलेली आहे. तिथं आमची भूमिका होती, माझी देखील होती. मला देखील शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की सिंधुदुर्गाच्या बाबतीमध्ये नारायण राणेसाहेब जे सांगतील त्या पद्धतीनं आपण पुढं जायचं. आम्हाला राणेसाहेबांनी सांगितलं की युती करूनच आपल्याला पुढं जायचं आहे. आम्ही 4 नाही, आम्ही 40 पावलं मागं आलो. मी स्वतः राणेसाहेबांशी बोललो, मी स्वतः राणेसाहेबांना भेटलो. भाजपाचे नेते राणेसाहेब असताना त्यांचं जे ऐकत नाहीत ते आमचं काय ऐकणार आहेत. बघा ना, त्यांचा राग बेसिकली रवींद्र चव्हाणांवर जास्त आहे. म्हणजे निलेश राणे काय म्हटले मला तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे त्यांचं वाक्य फार इथं महत्त्वाचं आहे. आपण तो व्हिडिओ बघूया का निलेश राणे रवींद्र चव्हाणांबद्दल काय म्हणतात. युती तुटण्याचं कारण हे वरतून, आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे. त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही. रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ॲडजस्ट झाल्या. चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे. मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? ते म्हणतात की ह्याला सगळ्याला कारणीभूत रवींद्र चव्हाण आहे, तर त्यांचा राग आहे सिंधुदुर्गावरती. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये जी शंका व्यक्त केली आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की त्यांची शंका चुकीची आहे. पण ते काय म्हणाले की मला अशी माहिती मिळाली, पण ती सूत्रांकडूनच माहिती मिळालेली आहे, त्याची आम्ही पण खात्री करू. पण एक सांगतो की रवींद्र चव्हाणांकडे ज्यावेळी मी स्वतः भेटलो, मी 3 वेळा रवींद्र चव्हाणांना भेटलो आहे, रत्नागिरीच्या युतीसाठी, सिंधुदुर्गच्या युतीसाठी आणि रायगडच्या युतीसाठी. रवींद्र चव्हाणांची भूमिका आणि देवेंद्रजी फडणवीसांची भूमिका सगळीकडे युती व्हावी होती. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये रवींद्रजी चव्हाण साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की स्थानिक पातळीवर, त्यांनी सांगितलेलं चुकीचं नाही आहे, स्थानिक पातळीवर ज्या काही गोष्टी युतीच्या करायला पाहिजे ते होत नाहीत, आणि म्हणून मला जे काही मेसेज प्रदेशाध्यक्ष म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची आहे. आणि तेच त्यांनी सांगितलं. आज सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय, वेंगुर्ल्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय, त्याच्यानंतर मालवणमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय. आणि काल की परवा निलेशजी कणकवलीच्या स्वतः सभेला गेलेले होते. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की भाजपाचे नेते, भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री, भाजपाचे माजी मुख्यमंत्री माननीय राणेसाहेबांशी चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे गेलेलो आहोत. मला असं जाणवतं ना, ते तुम्ही फार सांभाळून सगळं घेताय. म्हणजे तुम्ही फार एक मित्रपक्ष तुमचा आहे, मित्रपक्ष आपला लिप्स अँड बाउंड्सने वाढतो आहे त्यांचा. आणि ते म्हणतात, त्यांना मी भाजपला जे विचारतो ते भाजपचे अनेक नेते म्हणतात की प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. तुमची